फायनली मी फ्रेमवरची बसवलेली आहे. आपला सेटअप दमदम अपग्रेड हो राहिला आहे. सेटअप कसा अपग्रेड झाला तुम्हाला दाखवतो. थोडं लांब व्ह्यू येतो. आय मा कितना हवा आ रहा रे बाबा. काही एकदम म्हणजे भारी असं म्हणजे व्ह्यू नाही म्हणता यायचं पण अशी वाईफ एकदम भारी अशी हो राहिली वार. तर राम मित्रांनो, मराठी सुरू करते 365 दिवसात जर्मनी. आज आपला 80वा दिवस. तर गाईज फायनली 10 दिवस कंप्लीट झालेले. तर गाईज पण आज पण मी हा ब्लॉग मला तिसरा बार सुरू केला आहे. जाऊन त्या ब्लॉग हा तिसरा बार सुरू जरी झाला असला तर ब्लॉग मध्ये जो इंटरेस्टिंग भाग आहे ना तो इंटरेस्टिंग भाग तुम्ही बघत त्याला. मित्रांनो, मी काल जोडलो होतो काउंटर मशीन. ते पण राम म्हणून काउंट करत म्हणजे असं प्रेस करीत जायचं. तर गाईज मी काल जोडून नाही का 7257 बार आहे राम हे बोलत प्रेस केलं तुम्ही बघू शकता. बघा 7257. तर काही एवढ्या बारा प्रेस केले. आता मी रिसेट करणार. रिसेट करायचं ऑप्शन आहे बघा. हे प्रेस करायचं ऑप्शन आणि हे रिसेट करायचं ऑप्शन बघा. याच्यामध्ये माझा कॅमेरा पण दिसत असेल. ओके दिसतोय का नाही बघा याच्यामध्ये. तर काही सारा घेतो पटकन आवरून. आज मायबो जायचं. आज मायबो काय माहिती का, आज साबुदाणा खायला. आज एकादश, आज साबुदाणा खायला. मित्रांनो, आपलं फायनली आपलं सूर्यफूल पण आणलं आहे खायला. तुम्ही दाखवतो सूर्यफूल. आज मी ते खाल्लं सूर्यफूल. ते पण झाडाला ताज जाऊ का असं घ्यायचं बरं का. काहीच असं घ्यायचं. असं घेतलं जास्त काही खायला गे नाही मित्रांनो. पण जे थोडंच खायला आहे, जे खायला आहे ना ते मी नाही. आता मी याला असं डायरेक्ट मोडून घरी पण नेऊ शकतो डायरेक्ट घरात खायला. नाही ताज तुम्ही बघू शकता. डायरेक्ट असं मोडायचं. डायरेक्ट लाईव्ह खायला घ्यायचं. जे पण ताज आहे ते पण. गाईज याचा जाता लोक माझ्या उभं राहिले तर पण कॉम्पिटन्स हा माझा फुल राहणार आहे. तर गाईज फायनली आपण निघलो आता डायरेक्ट मायमोर. आज चला आपण मी गोकुळ आणि करण आहेत. ओम गुले नाही. ओम गुले असल्यावर वेगळा फील होतो. आज काय ओम गुले नाही आहे. तर आज आपण 3 जण चालू होतो. मागून येणार आहे. तर चला आता लवकर निघू मायमोर डायरेक्ट. असे भूक पण लागली आता भरपूर. खरं तर ते मेन आहे काहीच. आवाज येऊ राहिला आणि खारीपट्टच चालू आहे. मस्तपैकी सनसेटचा आनंद घेत आपण कुठं डायरेक्ट मायंबा पोहोचतो. चला भेटू डायरेक्ट मायंबावर. तर काहीच फायनल पण आज पण आपलं लवकर दर्शन आलेलं आहे. तर चला एक सर्कल मारतो जेणेकरून आपलं जे आज जे आपण दर्शन घेतलंय ते दर्शन घेतलं म्हणून वाटत. बघा काहीच इकडं मग कसं काय व्यवस्थित काढला. हे बघा नारळ. सगळीकडे नारळ तो म्हणलं ना त्याशी नारळ आहेत. सगळीकडे नारळ येतं. चला आता दर्शन करतो दूध खाली. तर काहीच फायनली मायमरून घरी आलेलो आहे. फक्त मायम आता आपल्या समाप्तीला फक्त 2 दिवस बाकी. उद्याचा म्हणजे उद्या एकच दिवस बाकी. आजचे होता उद्याचे गेम परवाच्याला समाप्ती. तर मित्रांनो फायनली मी फ्रेमवरची बसवलेली आहे. आपला सेटअप दमदम अपग्रेड हो राहिला आहे. सेटअप कसा अपग्रेड झाला तुम्हाला दाखवतो. थोडं लांब व्ह्यू येतो. तोंड जो फ्लॅश पडला त्या फ्लॅशवर मला दिसलं असेल की मी थोडी लाईटिंगवर बसवलेली. तर काहीच फायनली हा सेटअप आपण ॲडजस्ट केलेला आहे. म्हणजे सेटअप हा अपडेट केलेला आहे. दमदम बरोबर फ्रेम बसवलेली काहीच फ्रेम देव. पहिली नाही का प्रेमानंद महाराजाचं एक पोस्टर होतं. ते पोस्टर आता डबल लावायचं आहे. पण सध्या कुठं लावायचं कळणार नेमकी ते कळणार. सध्या आपण फक्त फ्रेम लावलेली आहे. फ्रेम पण भारी बसलेली काहीच. आणि सेटअप पण आपला एकदम कम्फर्टेबलमध्ये बसलेला आहे. आपलं सगळं एडिटिंग वगैरे होती. एडिटिंग मोबाईलवर करतो. फायनल जो व्हिडिओ आहे ना त्याला विंकल वगैरे लावतो ना ते विंकल मी लॅपटॉपवर राहायचं असतो. तर सध्या तेच करीत होतो कालच्या व्हिडिओचं. पण तरी पण तो राहिलं आहे ना ते. पण लवकर मी करतो. कारण कसं सध्या कसं माहिती का 12 वाजून गेले तर सर्व सध्या डाऊन चालू आहे. त्याच्यामध्ये काय तर काहीच संध्याकाळची वाजले 1 मी 1 वाजता आलेलो बाहेर टळायला. एवढी मस्त अशी हवा सुटली की नाही. मी थोडं शांत होतो. आवाज बाबतीत येतोय सुर असा आवाज येतोय ना. आय मा कितना हवा आ रहा रे बाबा. काही एकदम म्हणजे भारी असं म्हणजे व्ह्यू नाही म्हणता यायचं पण अशी वाईफ एकदम भारी अशी हो राहिली
वारं फिरे भारी सुटतंय. आणि ही मजा आहे ना, ही मजा तुम्हाला शहरात बघायला नाही भेटणार. तुम्ही शहरात जाऊन किती संध्याकाळी बिल्डिंगवर जाऊन जापावर काही मजा येणार नाही तुम्हाला. गावाकडची मोकळी हवा आहे ना ती शहरात कुठंच नाही आहे. शहरामध्ये ह्या बिल्डिंग हवा जाती, त्या बिल्डिंग हवा निघती. म्हणजे समजा ह्या बिल्डिंगमध्ये जर मटण जर तळायला असलं तर पुढच्या बिल्डिंगमध्ये मटणाचा वाज येतो, किंवा ह्या बिल्डिंगमध्ये जर मासे तळायले असले तर पुढच्या बिल्डिंगमध्ये वाज येतो. असा म्हणजे असं ते थोडंफार आपलीकडं समजा तिकडं जरी काही जरी चालू असलं समजा इथून 500 मीटरवर काही जरी काम चालू असलं तर तिथं काहीतरी समजा मटण कापायचं काम चालू असलं किंवा मटण तळ जर असलं, आपण मटणाचा विषय काढू तर मटण तळ जर असलं तर इथून दिसतो तो वास कुठं मधू शकतोय. हा सप्ताह चालू आहे. आता म्हणायला नाही पाहिजे पण सांगतो तुम्हाला मी असं फक्त एक असं म्हणजे असं असतं गावाकडल्या लाईफमध्ये आणि शहरातल्या लाईफमध्ये. तुम्हाला गावाकडे लाईफ बघायला भेटणार म्हणजे शहरातली लाईफ बघायला भेटणारच नाही जी गावाकडे सध्या. बघा तुम्ही मी शांत असतो बघा आवाज असतो लोकांचा. माझे केस नाही एवढे लावले, केस उडून दिसले असते, सौर दिसले असते केस उडून काहीच खरंच ना. सध्या बाजने आपल्या घरी बाज टाकून नक्की स्लॅबवर झोपलो असतो. करू आपण बाजीचं नियोजन करू. तर काहीच आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला जर असेल आजचा ब्लॉग काय जास्त नाही कंटेनर काही नाही आहे, कारण की मी 2 दिवस ब्लॉग हा डायरेक्ट तिसरा ब्लॉग सुरू करतोय. सकाळ जाऊन खूप सुरू करणार कारण सध्या कामं चालू होतं. कामात ते कॅमेरा हे करायचं ते करायचं तर कुठं नाही. पण हा 1-2 दिवस माझे काम आठवलेले आहेत. उद्यापासून सकाळी ब्लॉग सुरू केल्यावर एक संध्या येईन. तर मित्रांनो आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल, छोटासा ब्लॉग आपण क्रेझी आजचा ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा, शेअर करा. आणि जे बी नवीन ऑडियन्स जर जुळत असेल तर फक्त चॅनलवर आलात तर मग सबस्क्राईब करून जा ना. हां सबस्क्राईब जर केलं तर माझ्या अशी नवीन व्हिडिओची क्रेझी ब्लॉगची तुमची लगेच माझी जी व्हिडिओची नोटिफिकेशन आहे तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. तर मित्रांनो भेटून जर ह्याच करून चला बाय बाय.